नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. सौ एकल महिला समिती या एकल महिलांच्या संस्थेचा मी राज्य निमंत्रक आहे. आज 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन. या दिवशी संपूर्ण जगातल्या अनेक देशांमध्ये विधवांच्या प्रश्नावर चर्चा होते आहे. महाराष्ट्र सरकारनं हा दिवस विधवा शब्द न वापरता एकल महिला दिन म्हणून आयोजित करावा असे अत्यंत स्वागतार्ह आदेश काढले आहेत. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका यांनी कार्यक्रम आयोजित करावेत अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे महात्मा फुलेंचे 200वे जयंती वर्ष असल्यामुळं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी त्या काळात विधवा महिलांसाठी जे काम केलं त्या कामाचं स्मरण करावं असंही शासनानं सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. या आयोजनाचा हेतू नेमका काय? मला असं वाटतं की एकल महिलांच्या प्रश्नांची या निमित्तानं चर्चा होईल. एकल महिलांना सन्मानानं या सर्व संस्थांमध्ये बोलावलं जाईल. गावातील जे प्रमुख लोक आहेत या लोकांना या महिलांच्या वेदना कळतील आणि या महिलांचे प्रश्न त्या निमित्तानं गाव पातळीवर ऐरणीवर येतील. ते सुटण्याच्या शक्यता निर्माण होतील. किमान सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी हे या प्रश्नावर संवेदनशील होत आहेत. ही अत्यंत कौतुकाची आणि स्वागताची गोष्ट आहे. एकल महिलांच्या प्रश्नांची चर्चा का झाली पाहिजे? तर एकल महिलांच्या प्रश्नांची चर्चा यासाठी झाली पाहिजे की त्यांची संख्या खूप मोठी असून त्यांच्या प्रश्नांना अजून चर्चेचं भाग्यसुद्धा लाभलं नाही. जगामध्ये जवळपास 24 कोटीपेक्षा जास्त एकल महिला आहेत. भारतामध्ये एकल महिलांची संख्या 2011च्या जनगणनेमध्ये 7,30,00,000 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये ही संख्या 54 लाख आहे. मध्ये कोरोना येऊन गेला, कॅन्सरनं, दारूनं मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. माझा असा अंदाज आहे की या जनगणनेमध्ये 15 वर्षांनंतर ही संख्या किमान 65 ते 70 लाख असण्याची शक्यता आहे. त्यांची 2 मुलं जर त्याच्यामध्ये आपण धरली तर ती संख्या किमान 2 कोटीपेक्षा जास्त होऊ शकते. 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी इतके मोठी जर एकल महिलांची संख्या असेल तर या प्रश्नावर गांभीर्यानं चर्चा होण्याची गरज आहे. सुदैवानं महाराष्ट्र सरकारनं या महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्याची केलेली घोषणा आणि त्याची केलेली कृती खूप महत्त्वाची आहे. काय प्रश्न आहेत एकल महिलांचे? एकल महिलांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आणि वेगळे आहेत. एकतर बऱ्याचदा या महिलांकडे तरुण वयामध्ये या महिलांना वैधव्य आल्यानंतर या महिलांची अवस्था अतिशय कठीण होते. सासरचे लोक त्यांना मदत करत नाहीत. पूर्वी माहेर पाठीशी असायचं, पण आज माहेरचे सगळे भाऊ वेगळे राहतात. त्यामुळं म्हातारे आईबाप तिच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. सासरचे लोक ती घर कसं सोडेल याच्यासाठी प्रयत्न करत राहतात, कारण त्यांना तिला मालमत्तेतला वाटा द्यायचा नसतो. आमचा मुलगा गेला तर तुझा आणि आमचा संबंध संपला अशी भाषा असते आणि त्यामुळे शेती आणि घरामध्ये वाटा द्यायचा नाही अशी एक प्रकारची भूमिका अनेकांची असते. बालविवाह आणि एकल महिला हे एक वेगळंच प्रकरण आहे. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण हे 22% शासकीय आकडेवारीनुसार आहे. त्यामुळे ते कदाचित 30% असू शकतं. 3 लग्नातलं 1 लग्न हा बालविवाह आहे. 13व्या किंवा 14व्या वर्षी लग्न झालेली मुलगी, तिचं शिक्षण किती झालेलं असतं? जास्तीत जास्त 7वी नाही तर 8वी. आणि लग्न झाल्यानंतर तिला 15व्या वर्षी पहिलं मूल होतं. 15व्या वर्षी पहिलं मूल झाल्यानंतर जर ती 25व्या वर्षी जर तिचा पती वारला तर तिचं वय तरुण असतं, पण तिच्या पदरामध्ये 8 वर्षाचे, 7 वर्षाचे 2 लहान मुलं असतात. मुलं असल्यामुळे तिच्याशी कोणी पुनर्विवाह करत नाही. पुनर्विवाहाचा रस्ता तिचा बंद होऊन जातो. शहरातल्या मुली 25व्या वर्षी लग्नसुद्धा करत नाही हो. इथं या मुलीचं 25व्या वर्षी आयुष्यातलं सगळं संपलेलं असतं आणि फक्त जबाबदारी पडलेली असते. या 7वी शिकलेल्या मुलीला कुठल्याही प्रकारचं, ज्याला व्यवहार ज्ञान म्हणतो ते नसतं. तिला कोणती शासकीय कार्यालय कुठे आहेत हे माहीत नसतं. पुढे या मुलांचं शिक्षण कसं करायचं, संगोपन कसं करायचं हे मोठे प्रश्न तिच्यापुढं असतात. कौशल्य आणि शिक्षण नसल्यामुळं रोजगार तिला मिळत नाही, कुठे नोकरी मिळत नाही.
शेती तिच्या नावावर नाही, त्यामुळे शेती करू शकत नाही. अशा या महिलांचं दुःख खूप मोठं आहे. आणि म्हणून बालविवाहावर आपल्याला काम करावं लागणार आहे, मुलींच्या शिक्षणावर काम करावं लागणार आहे. शहरी महिलांचे प्रश्न तर अजून गंभीर आहेत. आज शहरामध्ये महागाई इतकी प्रचंड आहे की साधं घरकाम भाड्याने घर घ्यायचं असेल तरी तुम्हाला आज 5-6 हजार रुपये द्यावे लागतात. शहरामध्ये किमान 20,000 रुपये महिन्याला महिलांकडे असावे लागतात. ते 20,000 रुपये जमा करणं किती कठीण आहे. कुठेही कामाला गेलं तर 8-10 हजाराच्या पलीकडे आज पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून या एकल महिला 7-7, 8-8 घरची धुणी भांडी करतात. का? तर आपल्याला किमान पैसे कुटुंबासाठी मिळावेत म्हणून. तेव्हा या सगळ्या प्रश्नांच्या पातळीवर आपण एकल महिलांच्या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे. या महिलांचे न्यायालयामध्ये जे खटले आहेत ते प्रलंबित आहेत. 4-4, 5-5 वर्ष निकाल लागत नाही. पोटगी जरी मंजूर झाली तरी तो पती पोटगी भरत नाही. पुन्हा पुन्हा त्यासाठी कोर्टात जावं लागतं. आणि 7वी-8वी शिकलेली ही महिला काय पाठपुरावा करणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून एकाच वेळी या महिलांना मुलांचं संगोपन, मुलांचं शिक्षण, कागदपत्र त्यांच्याकडे नसणं, सगळे कागदपत्र सासरी असतात, मुलांसाठी ज्या योजना त्यांना माहीत नाहीत, रोजगार काय आहे ते त्यांना माहीत नाही, कोर्टाचे खटल्यांचे निकाल लागत नाहीत, मालमत्तेचा हक्क त्यांना मिळत नाही. आणि पुनर्विवाह जर करायचं ठरवलं तर मुलं असल्यामुळे त्यांचा पुनर्विवाह होत नाही, पुरुष त्यांच्याशी लग्न करत नाहीत. आणि म्हणून या एकल महिलांचा प्रश्न आज समाज म्हणून आपण सगळ्यांनी संवेदनशील झालं पाहिजे असं मला वाटतं. आपण सारे वडील, आपण सारे भाऊ म्हणून या महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि या महिलांना तुम्ही एकट्या नाहीत, तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्यासोबत आहोत असा विश्वास देण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जिथे आहात त्या ठिकाणी या दिवसाचं आयोजन करा. मी साजरा म्हणणार नाही, कारण दुःख हे साजरा करण्याची गोष्ट नाही. मी शुभेच्छा देणार नाही, कारण एकटं तुमच्यावर लादलं जाणं ही काही शुभेच्छा देण्याची गोष्ट नाही. मला फक्त इतकंच वाटतं की या निमित्तानं या सगळ्या महिला आपण एका ठिकाणी बोलवल्या पाहिजेत आणि त्या महिलांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, दुःख समजावून घेतले पाहिजे. आणि या दुःखामध्ये तुम्ही एकट्या नाहीत यासाठी त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करा, त्यांच्या रोजगाराला मदत करा, त्यांना सन्मान द्या, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करा. आम्ही झेंडावंदन या महिलांच्या हस्ते करतो. या निमित्तानं आम्ही सौ एकल महिला समिती म्हणून महाराष्ट्रभर जे काम करतो त्याचाही थोडक्यात परिचय सांगतो की हे एक नेटवर्क आहे. 2021 साली कोरोनामध्ये ज्या महिला एकल झाल्या त्यांच्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रातल्या 150 संस्था सोबत आल्या. आज मला सांगायला अभिमान वाटतो की राज्यातल्या सर्व एकल महिलांसाठी माझे सारे कार्यकर्ते काम करत आहेत. 28 जिल्ह्यातल्या किमान 100 तालुक्यात आज आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो आहोत. कुठल्याही प्रकारचं फंडिंग नाही, कुठल्याही प्रकारचा निधी नाही. स्वतःच्या खर्चानं माझे कार्यकर्ते गावोगाव या महिला भगिनींना आधार देण्याचं काम करत आहेत. आणि आम्ही या महिलांना कागदपत्र मिळवून देणं, रोजगारासाठी त्यांचे प्रयत्न करणं, त्यांच्या मुलांना एक बालसंगोपन नावाची शिष्यवृत्ती मिळवून देणं, त्यांच्या कागदपत्रांसाठी त्यांना मदत करणं, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वकिलाची मदत मिळवून देणं, मालमत्तेसाठी करणं आणि मुख्य पुनर्विवाहासाठी सातत्यानं जागरण करणं, अशा प्रकारची कामं आम्ही करतो. विधवा प्रथा जी आहे ती प्रथा दूर व्हावी यासाठी आम्ही सातत्यानं या महिलांच्या बरोबर काम करतो. आणि महिला तुम्ही एकट्या नाहीत, तर या महिलांना आधार देण्याचं काम करणं आणि विधवा प्रथा पाळू नका. या महिलांना सर्वत्र तुम्ही समाजामधल्या धार्मिक विधींमध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी करा असा आम्ही प्रयत्न करतो. सुदैवानं महाराष्ट्र शासनानं एकल महिला धोरणांसाठी समिती स्थापन केली आहे. आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असणार आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आज एकल महिलांचं स्वतंत्र धोरण जाहीर होणार आहे. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज हा दिवस आपण आपापल्या गावामध्ये आपण आयोजित करावा, एकल महिलांच्या प्रश्नावर चर्चा करावी. आणि तुम्हालाही जर तुमच्या तालुक्यात, शहरात या एकल महिलांसाठी काम करावं असं वाटलं तर माझ्या दिलेल्या फोन नंबरवर आपण व्हॉट्सॲपवर मला मेसेज करावा. काम कसं करावं याच्याबद्दल मी आपल्याला माहिती देईल. आपल्याला आपले रोजची कामं सांभाळून आपल्या आजूबाजूच्या महिलांना आपण मदत करू शकू. 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख महिलांना आधार देणं हे नक्कीच कठीण नाही. तेव्हा सरकारचं काम करेल, पण समाज म्हणून आपण आपली भूमिका निभावावी अशी मी आपल्याला या आंतरराष्ट्रीय विधवा दिन किंवा महाराष्ट्रातल्या एकल महिला दिन याच्याबद्दल आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.